नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय IVF करण्यापूर्वी आयुर्वेद रसायन चिकित्सा या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत स्त्रीरोग तज्ञ वैद्य विनेश चंद्रकांत नगरे. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वैद्य विनेश चंद्रकांत नगरे हे स्त्रीरोग तज्ञ असून आयुर्वेदातील MS स्त्रीरोग ही पदव्युत्तर पदवी त्यांनी पुण्यातल्या सुप्रसिद्ध अशा टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून घेतलेली आहे. गेली 23 वर्ष ते पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये रुग्णांना सेवा प्रदान करत आहेत. स्त्रियांमधले विविध शस्त्रक्रियांमध्ये ते पारंगत आहेत. तसंच या शस्त्रक्रिया टाळण्यासाठी उपयुक्त अशा विविध आयुर्वेद उपचारांबाबत ते सतत संशोधन करत असतात. स्त्रियांमधल्या वंध्यत्वाबरोबरच पुरुषांमधलं वंध्यत्व जे आहे त्याच्यावर देखील विविध कारणांचा वेध घेऊन त्याबद्दलही ते सतत संशोधन करत असतात. प्रथमच IVF करायला सांगितलेल्या तसंच IVF करूनही यश न मिळालेल्या अनेक रुग्णांना त्यांनी यशस्वी असं मार्गदर्शन केलंय. फक्त भारतातीलच नाही तर परदेशातील देखील अनेक रुग्णांना त्यांनी उपचारांबाबत मार्गदर्शन केलेलं आहे. अपत्य प्राप्तीसाठी आयुर्वेदातील विविध उपचार, पंचकर्म, उत्तरबस्ती या विशेष पंचकर्मामध्ये त्यांचं प्रावीण्य आहे. आजच्या विषयासंदर्भात तुमच्याही मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही थेट आत्ता डॉक्टरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक आहे, तो लिहून घ्या. 022-6684-3333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. IVF करण्यापूर्वी आयुर्वेदातली जी रसायन चिकित्सा आहे हे करणं आवश्यक असतं असं म्हटलं जातं, पण त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? का ती आवश्यकता भासते? कसं आहे प्रशांत, बेसिकली रसायन चिकित्सा म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. कुठलाही आयुर्वेद ग्रंथ आपण उघडला की नाही की त्यात पहिलं जे अध्याय सापडतात ते रसायन चिकित्सा सापडतात. आयुर्वेदचं मुख्य ध्येय काय? स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षः. स्वस्थ माणसाचे स्वास्थ्य रक्षण करणे आणि आजारी माणसाला त्यातनं बाहेर काढणे. स्वस्थ माणसाला स्वस्थ ठेवणे हे पहिलं. बरोबर. मग समजा धातुबल कमी झालं असेल तर ते वाढवणं आणि उच्चतम पातळीला पोहोचवणं म्हणजे रसायन. रस आयन, रस म्हणजे रसरक्तादी धातू, रसरक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र 7 धातू, आणि अयन म्हणजे आप्यायन वर्धन, त्या धातूंमधलं बलवर्धन करणे. आता IVF सारख्या पेशंटमध्ये वर्धनाची गरज का पडते? याचं सगळी सोपं कारण आहे. IVF करावं लागलं याचा अर्थ नैसर्गिक गर्भधारणा शक्य झाली नाही, आणि ही नैसर्गिक गर्भधारणा शक्य झाली नाही तेव्हा त्या पेशंटमध्ये, त्या पुरुषामध्ये किंवा स्त्रीमध्ये ते बल हीन पातळीला पोचलंय, नैसर्गिक गर्भधारणा शक्य नाही, IVF करावं लागतंय किंवा सल्ला दिलाय किंवा करून झालंय, अजूनही यश मिळालेलं नाही. अशा वेळेस हे यश मिळवण्यासाठी ती बल साधना, ते बल त्या विशिष्ट पातळीपर्यंत न्यायला लागतं, आणि त्यासाठी रसायन चिकित्सा अत्यंत आवश्यक ठरते. नक्कीच. सर, कोणती अशी विविध पंचकर्म रसायन चिकित्सा आहे जी करण्यामागे किंवा करण्यापूर्वी त्याचं कारण जे आहे ते आवश्यक असतं? बेसिकली रसायन चिकित्सेमध्ये पंचकर्म आवश्यक का? याचं कारण आपण जेव्हा पाहतो की रसायन चिकित्सा कोणाला करावी असं स्पष्ट वर्णन आयुर्वेदात दिलेलं आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे रसायन चिकित्सा करताना त्याचे मूळ ध्येय 3 प्रकारचे आहेत. वयस्थापन, तारुण्य टिकवून ठेवणे. आपण काय पाहतो, बऱ्याचदा स्त्री रुग्णांमध्ये वय वर्ष 27-28 असताना AMH लेवल अगदी 0.23, 0.24 सापडते. वस्तुतः ही AMH लेवल त्यांची 45 नंतर असली पाहिजे, म्हणजे वय वाढलं शरीराचं, प्रत्यक्ष नाही. मग अशा वेळेस ते तारुण्य टिकवून धरणं म्हणजे काय? तर AMH लेवल नॉर्मल करणे, पिजांडकोशाचं काम चांगलं करणे. मग वयस्थापनम, पुरुषांमध्ये देखील आपण असं पाहतो की विविध व्यसनं, विविध जीवनशैलीमधले दोष, खाण्यापिण्यामधले दोष याच्यामुळे अगदी 30-35 मधला माणूस देखील 50चा दिसायला लागतो, आणि अशा वेळेस आपण म्हणतो की अरे वय का वाटतंय तुझं, असं का म्हातारा वाटतोयस? मग हे वयस्थापन, त्या वयाचा माणूस त्याच वयाचा दिसला पाहिजे किंवा तरुण दिसला पाहिजे, यासाठी वयस्थापन ही चिकित्सा महत्त्वाची आहे. रसायन चिकित्सेतलं हे कार्य महत्त्वाचं आहे. दुसरं आहे आयुर्मेधा बलक्रम, म्हणजे हे बुद्धिवर्धक, बलवर्धक. मग अशा आपण बलाबद्दल विचारणा केली. मेधावर्धक का? आपण पाहतो IT सेक्टरमधले प्रोफेशनल्स अनेक, त्यांच्यामध्ये सतत मानसिक ताण पडतो आणि आहे ती बुद्धी नीट वापरता येत नाही, इतका ताण पडतो की परफॉर्मन्स देता येत नाही. अशा वेळेस बुद्धिवर्धन म्हणजे मेंदूला शांत करणे, मेंदूला आहे त्या गोष्टीसाठी परफॉर्म करायला तयार करणे. शांत असलेला मेंदू शरीराच्या सगळ्या सेन्सेसवर नियंत्रण ठेवतो आणि मग गर्भधारणेला तो उपयुक्त ठरतो. पुढचं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे योगहरण समर्थम. रोगहरण, व्याधी प्रतिकार क्षमता उत्तम आली पाहिजे. बऱ्याचशा स्त्रियांमध्ये असं घडतं की प्रेग्नन्सी राहते, अबॉर्ट होते. याचं मुख्य कारण टॉर्च टेस्ट पॉझिटिव्ह असते, विविध इन्फेक्शन्स, व्हायरल इन्फेक्शन्स, विषाणूजन्य आजार त्यांना त्रास देत असतात, आणि त्यामुळे गर्भ टिकत नाही.
अशा वेळेस सारखेच आजारी पडणाऱ्या त्या स्त्रीला किंवा पुरुषाला त्या आजारापासून मुक्त करायचं असेल तर व्याधी प्रतिकार क्षमता उत्तम करायला पाहिजे आणि यासाठी रसायन चिकित्सा. आणि म्हणून मग रसायन चिकित्सेमध्ये पंचकर्माचा विचार असतो. तो सगळ्यात महत्त्वाचा काय, म्हणजे रसायन चिकित्सा का करायची, तर शरीर शुद्ध केल्याशिवाय ताकद वाढवता येत नाही. तुम्हीच विचार करा ना, खरकट्या ताटात कोणी जेवण वाढत नाही. त्यामुळे ताट स्वच्छ करणं म्हणजे शरीराला स्वच्छ करणं, मोकळं करणं. तुम्ही जे काही त्याला द्याल, अगदी गुळवेल म्हणा, आवळा म्हणा, हे रसायन चिकित्सा आहेत. याचे दिल्यानंतर रिझल्ट चांगले यायचे असतील तर आधी शरीर ते घ्यायला तयार तर पाहिजे. मग त्यासाठी वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि बस्ती या 5ही कर्मांचा वापर त्या रुग्णानुसार जर केला तर शरीर शुद्धी होते. शुद्ध झालेल्या शरीराला, मोकळ्या झालेल्या शरीराला आपण जे देऊ ते छान होतं आणि मग बलवर्धन करणं शक्य होतं. आणि यासाठीच पंचकर्माचा वापर रसायन चिकित्सेमध्ये केला गेलेला आहे. नक्की सर, आता ही रसायन चिकित्सा आपण चर्चा करतोय. रसायन चिकित्सेमध्ये जसं तुम्ही आता त्याचे डिटेल सांगितले, पण त्याच्यामध्ये काही प्रकार असतात का? कारण ती उत्सुकता की लोकांना असते की मग कोणत्या प्रकारची रसायन चिकित्सा केली पाहिजे. निश्चितच आपण मगाशी जसं पाहिलं की रसायन चिकित्सा ही तारुण्य टिकवून धरणारी, बुद्धिवर्धक, बलवर्धक आणि मग त्या पेशंटमध्ये कशा प्रकारची चिकित्सा आपल्याला आवश्यक आहे ह्याचं निश्चिती करणार कशी. म्हणून मी 2 उदाहरणं मगाशी दिली. सगळ्यात पहिलं उदाहरण अगदी AMH लेवल कमी वयात डाऊन झालेल्या किंवा खूप कमी झालेल्या पेशंट्स, ज्यांच्यामध्ये AMH लेवल कमी झाल्यामुळे अनेकदा त्यांना डॉक्टर सांगतात तुमच्या बीजांडकोशात आता बीज निर्मिती होणार नाही, तुमची पाळी गेली आहे समजा. मग ते वय 35 आहे, 25 आहे, 40 आहे, पाळी गेली असं समजा. म्हणजे वृद्धा तत्परतोज्ञे या स्रोतोत्सव वर्जिता, वृद्धा तिला म्हणावं जिची पाळी गेलेली आहे. मग अशा वृद्धत्व आलेल्या स्त्रीला पुन्हा नवतारुण्य प्राप्त करून द्यायचं आहे, गर्भधारणा व्हायला पाहिजे, तर त्यासाठी वयस्थापन केलं पाहिजे. आणि म्हणून मग जरानाशन, 2 प्रकारची चिकित्सा आपण आयुर्वेदामध्ये रसायन चिकित्सात वर्णन करतो, जरानाशन आणि व्याधीनाशन. सगळ्यात पहिली असते जरानाशन. याचं कारण त्या पेशंटला त्या ठिकाणी अगदी 5, 6, 7, 8, 10 IVF केल्यानंतर देखील गर्भधारणा होत नसते. शरीर थकलेलं, जर्जर झालेलं असतं. हे जर्जर झालेलं शरीर जरा नाशन करायला लागतं, हे जर्जरता नष्ट करायला लागते, चैतन्य प्राप्त करायला लागतं. एक उदाहरण तुम्हाला मुद्दाम सांगतो. पेशंट आमच्याकडे आली होती 39 वर्षाची, ऑलरेडी 2 IVF झाले होते. एकदा ट्यूबल प्रेग्नन्सी झाली म्हणून ते ॲबॉर्ट झाली होती, ते इंजेक्शन देऊन घालवली होती. दोन्ही ट्यूब ब्लॉक केल्या, कारण पुन्हा ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहिली तर काय होणार हे शक्यता वर्तवता येत नव्हती. IVF करता करता असं लक्षात आलं की IVF करताना एक जे डेव्हलप होतात ते चांगल्या क्वालिटीचे नाहीत आणि त्यामुळं आता एक डेव्हलप होत नाही तर करणं शक्य नाही. AMH लेवल डाऊन नेहमीप्रमाणे, एंडोमेट्रियोसिस पण होता, PCOD पण होता. या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये बाकीचे पण गोष्टी खूप सुरू झाल्या. ॲसिडिटी, डोकं दुखणं, अस्वस्थ होणं, सांधे दुखणं, पोट फुगणं, पोट न साफ होणं, विविध विकार जडलेले. आणि मग ह्या सगळ्या विकारानंतर त्या पेशंटला असं झालं की आता मला गर्भधारणा नको. पेशंट आम्हाला भेटायला आली तेव्हा म्हटली, डॉक्टर मला असं वाटतं की आता माझं आयुष्य सुधारलं पाहिजे, ती गर्भधारणा नंतर बघूयात. आणि अशा वेळेस आम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न न करता त्या रुग्णाला बरं करता येईल का, जरानाशनम, व्याधीनाशनम. कारण जे जे आजार तिला जडले होते, पोट साफ होत नव्हतं, डोकं दुखत होतं, पोट फुगलेलं असतं, सांधे दुखत होते, सगळेच आजार जडलेले. सगळे आजार कमी करत 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 नेल्यानंतर पूर्वी औषध घेतल्याशिवाय पाळी येत नव्हती, ती पाळी औषध न घेता 6 महिन्यात नियमित यायला लागली. पेशंटने विचारलं, डॉक्टर पाळीचं औषध दिलं होतं का? म्हटलं पाळीचं औषध मी कोणालाही देत नाही, कोणीही पेशंट येऊ देत. पाळीची सिस्टीम, प्रजनन संस्था सक्षम करणे रसायन चिकित्सेची गरज आहे. मला रसायन चिकित्सा चालू केली आहे का? म्हटलं चालू केलेली नाही. आपण रसायन चिकित्सा आता नंतर चालू करून, कारण तुमची प्राकृत स्थिती यायला लागली. आता प्राकृत स्थिती निर्माण झालेली आहे, पंचकर्माचा देखील समावेश करायला लागेल. पाळी यायला लागल्यानंतर पंचकर्माचा समावेश केला, हळूहळू शरीर अजून सक्षम व्हायला लागलं. साधारणपणे 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेशंट म्हणायला लागला मला गर्भधारणा हवी. बघा बरं का, आता सुरुवातीला म्हटलं तर नको आहे, आता म्हटलं मला हवी आहे. आणि मग तेव्हा सगळे रिपोर्ट पुन्हा करून घेतले तेव्हा लक्षात आलं बीजांडकोशात बीजाची निर्मिती उत्तम होती आहे, गर्भाशयात अस्त्राची निर्मिती उत्तम होती आहे. समोर बघितलं तर पेशंट स्थिर झालेला आहे. मगाशी एक मी गोष्ट सांगितली होती की रसायन कोणाला द्यावे ज्याचं मन स्थिर आहे, सात्विक आहे, शोधून उपक्रम पूर्ण केलेले आहेत. अज्ञानी किंवा आळशी माणसाला देता येत नाही. ही पेशंट एकदम आता फ्रेश झाली होती, चैतन्य आलं होतं, खुश असायची, हसायची. हे सगळे गुण आल्यानंतर त्यांना म्हटलं आता तुम्हाला शक्य आहे. मग रसायन चिकित्सेला औषधं सुरू करून दिली, सुवर्ण कल्पांचा समावेश केला. अगदी सुवर्णमल्ली वसंत आहे, सुवर्ण मकरध्वज आहे, असे कल्प सुरू केले. हे केल्यानंतर पेशंट म्हटलं आता IVFला जाऊ का, कारण IVF शिवाय पर्याय नाही. म्हटलं ठीक आहे, आता हरकत नाही, तुम्ही जाऊन एकदा ट्राय करून या, डॉक्टरने विचारा. गेल्या डॉक्टर पहिल्यांदा म्हटले पूर्वीच्या रिपोर्टनुसार आता काही करता येणार नाही. त्या म्हटल्यावर नवीन रिपोर्ट पहा, नवीन केलेत. मग ते नवीन रिपोर्ट दाखवले, डॉक्टरांनी परवानगी दिली.
इंडक्शन दिलं, हायपर स्टिम्युलेशन देतात, सलग इंजेक्शन देऊन एग्ज डेव्हलप करतात. एग्ज डेव्हलप करताना 30 एग्ज डेव्हलप झाले. ज्या पेशंटमध्ये एकही एग नीट डेव्हलप होत नव्हतं 30ही एक चांगल्या क्वालिटीचे. त्यातल्या 8चा ब्लास्टोसिस्ट तयार झाला. 8 ब्लास्टोसिस्ट तयार केल्यानंतर म्हणजे भ्रूण तयार झाले. एकच ट्रान्सफर केला, बाकीचे फ्रीज करून ठेवले, पुन्हा वापरता आले तर पाहता येईल म्हणून, कारण सगळ्या चांगल्या क्वालिटीचे होते. जो ट्रान्सफर केला तो इम्प्लांट झाला, व्यवस्थित 9 महिने प्रेग्नन्सी पुढे झाली. डॉक्टरांनी सांगून ठेवलं होतं की तुमचं वय 39 आहे, प्रेग्नन्सी आत्ता राहिली आहे, तुम्ही डिलिव्हर होताना 40 वर्षाच्या असाल, प्रेग्नन्सीमध्ये येणारे मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणजे प्रेग्नन्सी इंड्यूस डायबिटीस, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन येऊ शकतं, बाळामध्ये काही दोष येऊ शकतात. काहीही प्रॉब्लेम पेशंटला आला नाही. 9 महिने विना तक्रार गर्भधारणा पार पडली. बाळंतपण LSCS करायला लागलं, सिझर करायला लागलं, कारण प्राकृत डिलिव्हरी या वयात शक्य नसते, फार रेअरली होते. पण एक सुदृढ निरोगी बाळ हातात आलं याचं कारण रसायन चिकित्सा समावेश केला गेला आणि त्या पेशंटमध्ये, त्या शरीरामध्ये ती नवचेतना प्राप्त करून दिली जी गर्भधारणेला आवश्यक होती. आणि दोन्ही शास्त्रांचा जो मेळ घातला गेला त्यामुळे त्या पेशंटला गर्भधारणा झाली. आणि हे उदाहरण खूप लक्ष देण्यासारखं आहे. निश्चितपणे खूप छान अशी माहिती डॉक्टरांकडून. किती छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा. मूल होणं हे खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यातलं स्वप्न आहे, पण ते होत असताना प्रत्येकाच्या, मग स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांच्या शरीरामधले जे काही बदल आहेत किंवा त्यांच्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या काही कमी आहेत त्या जर पूर्ण केल्या गेल्या तर एक सुदृढ बालक खूप छान पद्धतीने जन्माला येऊ शकतं. ही जी संकल्पना आहे ती आयुर्वेदानं दिलेली संकल्पना आहे आणि त्यानुसार डॉक्टर विनेश नगरे असतील आणि त्यांची टीम आहे गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. या सगळ्या संदर्भामध्ये जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल किंवा अशा पद्धतीचे काही उपचार करून घ्यायचे असतील तर आत्ता स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत. या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. वेळ होता की छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आयव्हीएफ करण्यापूर्वी आयुर्वेद रसायन चिकित्सा या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि वैद्य विनाश चंद्रकांत नगरे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. खरं तर पुढे सरकायचं आहे, मात्र एक या ठिकाणी की आत्ता या एवढ्या कमी वेळामध्ये अनेक प्रश्नांना उत्तरं सरांना देताच येतात असं नाही. तुमचेही अनेकांचे फोन लागत नसतील कदाचित, पण तुम्ही सरांना थेट भेटू शकता फेसबुक लाईव्हमध्ये, दर यूट्यूब लाईव्ह असतं सरांचं दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता. आणि या लाईव्हमध्ये सर अनेक प्रश्नांची उत्तरं देत असतात. त्या ठिकाणी तुम्ही त्यांना ते प्रश्न विचारू शकता. निश्चितपणानं तुमच्या शंकांचं समाधान करण्याकरता सर स्वतः तिथे असतात आणि तुमचे जे काही प्रश्न असतील, ज्या काही अडचणी असतील, मूल होत नसेल किंवा आणखीन शरीराची काही वेगळी समस्या असतील, अडचणी असतील, त्या सगळ्यावरती निश्चितपणानं तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळू शकतं. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूया. सर, जसं आपण आत्ता अनेक गोष्टी याच्यामधल्या सांगितल्यात, अनेक पेशंट्स आहेत जे आत्तापर्यंत तुमच्याकडे आले, त्यांनी या पद्धतीचे उपचार घेतले आणि एक सुदृढ मूल त्यांच्या आयुष्यामध्ये आलं आणि ते मातृत्व सुख, पितृत्व सुख त्यांना मिळालेलं आहे. मात्र अशा पद्धतीचे काही अनुभव आहेत का की जे आपण आत्ता आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो? निश्चितच. मगाशी जसं मी सांगितलं की AMH लेवल कमी आहे म्हणून IVFचा सल्ला दिला जातो. एक पेशंट आली ती जळगाव साईडची, ज्याचा नवरा कारगिल बॉर्डरवर जॉबला होता मिलिटरीमध्ये. आता ही एकटीच घरच्यांबरोबर राहायची, ते सासरी. नवऱ्याच्या काळजीमुळे जेवायची नाही नीट, कोरडंच खाणार, म्हणजे कोरड्याचं खातात असं म्हणतात बघा गावाकडे. सो रसरशीत जेवण नाही, सतत काळजी आणि ह्या सगळ्या गोष्टीचं ताण येऊन हळूहळू शरीरातलं बल कमी होत गेलं. म्हणजे कोरडंच जेवायचं, मग त्यात वरण नाही, वेगळ्या भाज्या नाहीत. गावाकडे बऱ्याचदा असं घडतं की आपल्या शेतात आपण लावले नाही ते विकत पण आणायचे नाही, जे असेल तेच खायचं आणि गप्प बसायचं. आणि तिचं तसं झाल्यामुळे सातत्याने बल कमी होत गेलं. सगळ्यांचा परिणाम हळूहळू पाळीवर झाला आणि मग AMH लेवल 0.23 पण खाली गेली. जेव्हा नवरा सुट्टीला आला तेव्हा तिला कळलं की असं असं झालं आहे सगळं. दोघे डॉक्टरांकडे गेले. त्यांनी सांगितलं की आता तुम्ही फार दिवस नसतात, तसंही 6 महिने तिकडं 6 महिने इकडं, त्यापेक्षा तुम्ही सरळ IVF करून टाका, म्हणजे तुमची कटकट मिटेल. त्यांना असं वाटलं की नाही, असं नाही, मी स्वतः सुदृढ आहे, बायकोचा काही प्रॉब्लेम होता आपण सोडूयात. दोघंही भेटले. म्हटलं बायकोचा खरा प्रॉब्लेम काहीच नाही आहे, प्रॉब्लेम तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारायला घरात नसताच, कारण इतर कोणाशी तेवढ्या गप्पा मारू शकत नाहीत, मोकळे होऊ शकत नाहीत. त्यांना काळजी वाटते, कारगिल बॉर्डर तुम्ही आहात, समजा काही झालं उद्या तर त्यांचं काय. सो त्यांची चिंता मनातली पहिल्यांदा घालून टाकली. मगाशी आपण सांगितलं शारीर रसायन, मानस रसायन, 2 प्रकारचे रसायन आहेत. त्यातलं मानस रसायन म्हणजे ॲक्च्युअल काउन्सिलिंग, पेशंटचं मन शांत करणे, किंवा मग अगदी समोर पेशंट असेल तर शिरोधारा करून डोकं शांत करणे, शरीर शांत करणे. काउन्सिलिंग करून घेतल्यानंतर त्या बाईला वाटायला लागलं की वा, माझा नवरा मिलिटरीमध्ये आहे, किती छान. आणि मग तो मानसभाव सुधारला, मानस रसायन झालं. शारीरिक रसायनासाठी सुरुवातीपासूनच काम सुरू केलं, कारण शोधनाची तेवढी गरज नव्हती. पेशंटचं वजन फक्त 44 किलो होतं
आणि तसा अडथळा काहीच नव्हता, फक्त पोषण नव्हतं. पुन्हा लक्षात घ्या, ज्या पेशंटमध्ये पोषण अतिरिक्त झालं आहे आणि नको इतकं वजन वाढलं आहे, शरीरात अडथळे आलेत, त्यांना शोधनाची गरज पहिल्यांदा लागते. या पेशंटमध्ये बल फक्त कमी झालं असल्यामुळे रसायन चिकित्सा सुरुवातीला चालू करता आली. रसायन चिकित्सा चालू केल्यानंतर अगदी 3 महिन्यात बदल दिसायला लागले. 4थ्या महिन्यात गर्भधारणा झालेली होती. म्हणजे अक्षरशः हा पेशंट इतका खुश झाला. याचं कारण IVF सांगितलेला 0.23 AMH पुढे काही आशा नाही असंच सांगितलेला पेशंट केवळ 4 महिन्यात गर्भधारणा झाली. कारण पोषणावर लक्ष ठेवून पोषण देखील सुधारलं आणि रसायन चिकित्सेतल्या औषधांचा योग्य रीतीने वापर केला. अगदी गुळवेल, आवळा, सिंपल सोप्या औषधांचा वापर केला होता. त्यात सुवर्णकल्पांची पण गरज पडली नाही. प्रत्येक पेशंटला सुवर्णकल्प वापरावा लागतो असं नाही, पण बऱ्याचदा असं असतं. मी दुसरं उदाहरण मुद्दाम सांगतो. एक पेशंट आली ज्याचं 3 वेळा IVF झालं, एक डोनर घेऊन. याही पेशंटमध्ये AMH कमी होती, एंडोमेट्रियोसिसची हिस्ट्री होती. एंडोमेट्रियोसिस म्हणजे गर्भाशयाच्या अस्तराचा आजार, ज्यामध्ये अस्तर सुजल्यामुळे गर्भाशय, बीजांडकोश, बीजवाही नलिका आणि आसपासचा आसमंत याच्यामध्ये सूज भरून राहते. अशा वेळेस ही सूज कमी करणं हे मेन टार्गेट असतं. गर्भाशयातली आतली सूज चिटका त्यांनी लॅप्रोस्कोपी करून काढला होता. सो आयुर्वेदनुसार जे म्हटलेलं आहे की गरज असेल ती शस्त्रकर्म करावं, त्यांनी केलं होतं. क्षमता वाढवता येत नव्हती. क्षमता वाढवणारी जेव्हा पेशंट आमच्याकडे आला तेव्हा मग पहिल्यांदा पंचकर्म करून एकच बस्ती करून घेतला होता. बस्तीमुळे शोधनकर्म झालं, आतड्यामधल्या सगळी घाण बाहेर पडली. पचन सुधारलं. पचन सुधारल्यानंतर पेशंट स्वतः सांगायला लागला, डॉक्टर पूर्वी ॲसिडिटी खूप व्हायची, आता ॲसिडिटी होत नाही, पोटात गॅसेस पकडत नाहीत, पोट फुगलेलं होतं ते आपोआप कमी झालं आहे, रोज पोट साफ होतं, शांत झोप होते, सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं. ह्या मूळ गोष्टी आहेत, ह्या एकदम छान झाल्या. मग उत्तरबस्ती 3 टप्प्यात करून घेतला. त्यामध्ये शोधन, शमन, बृहण. उत्तरबस्ती करताना देखील आपल्याला रसायन चिकित्सा करता येते. उत्तरबस्तीमधला मी पुढे ते सांगणारच आहे. त्या पेशंटमध्ये फलगृहाचा उत्तरबस्ती करून घेतला आणि 6व्या महिन्यात गर्भधारणा झाली. 3 वेळा एक डोनर घेऊन पेशंटने IVF केला होता. यावेळेस IVF नाही, IUI नाही, एक डोनरही नाही, स्वतःच्या बीजाने स्वतःची गर्भधारणा झाली आणि व्यवस्थित 9 महिने झाल्यानंतर बाळंतपण झालं. कुठेही मध्ये अडचण आली नाही. याही पेशंटमध्ये 9 महिन्यात कोणतीही अडचण उत्पन्न झाली नाही, कारण रसायन चिकित्सेचा योग्य वापर केल्यामुळे शरीराची क्षमता उत्तम झाली होती. जरानाशनम पण झालं, व्याधीनाशनम पण झालं. व्याधी म्हणजे एंडोमेट्रियोसिस कमी झालता, जरानाशनम म्हणजे बीजामध्ये क्षमता नव्हती तेही कमी झालं आणि दोन्ही गोष्टी प्राकृत झाल्यामुळे गर्भधारणा अगदी सहज होऊन गेली. उत्तरबस्तीचा सर तुम्ही आता उल्लेख केला. खरं तर उत्तरबस्तीमध्ये तुम्ही विशेष प्रवीण आहात. मग रसायन चिकित्सा आपण जेव्हा करतो त्यावेळेला उत्तरबस्तीसारखं जे कर्म आहे त्याचा कुठे त्याच्यामध्ये समावेश करता येतो का? निश्चितच. मगाशी मी उल्लेख केला की उत्तरबस्तीमध्ये रसायन चिकित्सा समावेश होतो. याचं कारण उत्तरबस्ती करताना आपण टप्पे ठरवून घेतो. शोधन, शमन, बृहण आणि रसायन. शोधन म्हणजे काय? टिबोल ब्लॉक आहे, गर्भाशयात गाठी आहे, गर्भाशयात चिकटा आहे, मेट्रोप्लास्टी होऊन गेलेली आहे, बीजांडकोशात बीज निर्माण होतच नाही आहे किंवा निर्माण झालं तर सिस्ट होतात. अशा वेळी शोधन कर्म मोकळं करत नेणं हे गरजेचं असतं. मग मोकळं करत नेल्यानंतर त्यावेळेस काय वापरतात? क्षार तेल म्हणा, कास्य तेल म्हणा, बल्ले तेल, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून मोकळं करता येतं. शमन करताना शांत करण्यासाठी मग गंधर्व तेल आहे, बला तेल आहे, अगदी जीवनीय तेल देखील वापरता येतं. आणि मग तिसरा टप्पा जेव्हा येतो रसायन चिकित्सा, म्हणजे आता सगळं झालंय, सगळं चांगलं आहे, पण गर्भाशय तरीही सक्षम होत नाहीये. काही पेशंटमध्ये असंही असतं की वारंवार गर्भपात होतोय, गर्भ राहतोय, 1.5 महिना टिकतोय, नंतर तो अबॉर्ट होतोय. अशा वेळेस गर्भ टिकण्यासाठी, गर्भाची धारणा होण्यासाठी गर्भाशयाला रसायन चिकित्सेची गरज असते. आणि अशा वेळेस एक 3 ते 4 औषधांचा आम्ही नेहमी वापर करतो. जीवनीय तेल. जीवनीय तेल हे जीवनीय म्हणजे नवचैतन्य प्राप्त करून देणाऱ्या औषधांचं एक विशिष्ट तेल आहे, जे खरं म्हणजे मार्केटमध्ये मिळत नाही, बनवून घ्यायला लागतं. अनेक वैद्य स्वतः बनवतात, स्वतः वापरतात. दुसरं आहे काश्मीरी कुटज घृत. काश्मीरी ही स्थिरता आणणारी वनस्पती. कुटज ही टिकवून धरणारी, थांबवणारी. कुटज वनस्पती बऱ्याच वेळा जुलाबात वापरतात, रक्त वाहून जाताना पाईल्समध्ये वापरतात. रक्त थांबवून, जुलाब थांबवून शरीराला स्थिर करणारी ही वनस्पती गर्भाला देखील बाहेर पडू देत नाही, गर्भाला टिकवून धरते, थांबवून ठेवते. फलघृत, नारायणी घृत हे दोन्हीही शतावरीपासून बनवलेली घृत गर्भाशयाला अतिशय उत्तम सक्षम बनवतात. म्हणजे रसायन चिकित्सेचा वापर उत्तरबस्तीत देखील करता येतो, फक्त त्यासाठी त्या पेशंटमध्ये कोणत्या अडचणी आहेत हे लक्षात घ्यायला लागतं. आणि तसं जर लक्षात ठेवलं तर उत्तरबस्तीचा रसायन चिकित्सा म्हणून IVFच्या पेशंटमध्ये खूप चांगला फायदा होऊ शकतो. निश्चित खूप छान अशी माहिती रसायन चिकित्सेसंदर्भात आज सरांनी दिलेली आहे. अधिक माहिती करता दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता सरांचं YouTube लाईव्ह असतं. हे YouTube लाईव्ह तुम्ही निश्चितपणानं पाहू शकता. आज जे काही तुम्हाला जर सरांना काही विचारता आलं नसेल, शंका विचारता आल्या नसतील, तर तुम्ही या YouTube लाईव्हच्या माध्यमातून निश्चितपणानं तुम्ही या शंका विचारू शकता आणि त्याच्यावरची जी काही सोल्युशन्स आहेत ती सोल्युशन्स तुम्हाला मिळू शकतात. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद.
आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.